पप्पा म्हणत होते गाणी, पण ही गाणी कुठं चालली होती सांगतो पुढं. तर चला मग. तर कस काय मंडळी, सकाळी घरातून जायच्या आधी मांजराला टाकलं होतं खायला. मांजर तर कुठून आले ते तर काय माहित नाही, पण म्हणलं खायला टाकायचं महत्वाचं आहे. मी लावला मस्त पैकी डोळ्याला गॉगल, म्हणलं चला डोळ्यात धूळ जायची नाही. तसा लुक कस काय वाटतोय सांगा मला कमेंट करून. गावात आल्यावरती आमचा चालला होता नाश्ता. प्रणव दादा आधी म्हणला पसाय दान, मग म्हणला करू नाश्ता. बर म्हणलं ठीक आहे करा चालू. नाश्त्याची सोय तर झालती, पण जेवणाची सोय करण्यासाठी डायरेक्ट आलतो पांढरी वस्तीवरती. वातावरण तर मस्त होतं, पण मला वाटलं नव्हतं की पिल्या इकडे राहणार मनात हिंडत असेल. पिल्याचा माझा काय गोंधळ चालूच होता, पण म्हणलं बघू यांचं काय चाललंय. रानात तर चाललं होतं जेवण तयार करायचं काम. म्हणलं कसं ओकेच झालं बाय. दादा कापत होते कोथिंबीर, पण कोथिंबीर लयच मोठी कापली होती. म्हणले बारीक करा. तिकडे स्वयंपाक चालू होता, पण पिल्याने मी डायरेक्ट घेतलं होतं जेवायला मटन रस्सा भाकरी. मला तर काय खाल्ल्याशिवाय दमच निघत नाही. तशी तर भाकरी कुस्करून खायलाच मजा येते, पण प्लेट नसल्यामुळे डायरेक्ट खात होतो. जेवण तर काय एकच नंबर चालतं. जेवणानंतर संगीताचा कार्यक्रम चालू होता. काका म्हणत होते गाणं, आणि काका जेवायला बसतात पप्पांचं झालं होतं गाण्याचं नियोजन चालू. पप्पा तर डायरेक्ट गाणीच म्हणायला लागले होते. तिथून डायरेक्ट आलतो प्लॉट वरती. प्लॉटचं काम आणि गाण्याचं काम चालूच होतं. माझं थोडं बाहेरचं काम चालू असल्यामुळे मला काय यायला वेळच भेटला नाही. त्यात मंदार शेट बघत होते मोबाईल, त्यात दाखवायला लागले बंदुकीची गोळी. म्हणलं मारताना फिरताना गोळी जाऊ द्या. संध्याकाळी डायरेक्ट पोहोचलो हॉटेलवरती. हॉटेलवर चालू आहे कस्टमर. आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. चला बाय.